नवापूर नगर परिषद हद्दीतील देवलफळी भागातील भीमनगर परिसरात सकाळी 9:40 सुमारास गॅस सिलेंडर लिकेजमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली। पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात मोठी धावपळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या घरात वयोवृद्ध दाम्पत्य व त्यांचा मतिमंद मुलगा राहत होता। गॅस सिलेंडर लिकेज होताच घराला अचानक आग लागली। नागरिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र ती झपाट्याने पसरत असल्याने परिस्थिती हाताबाहेर जात होती। दरम्यान ज्येष्ठ नागरिक शब्बीर अहमद अब्बास शेख व त्यांची पत्नी नजमाबी शब्बीर शेख यांनी मोठे धाडस दाखवत पेटलेला सिलेंडर घराबाहेर काढला। या प्रयत्नात त्यांचे हात भाजले गेले तर त्यांचा मुलगा मोहम्मद शोएब शेख देखील जखमी झाला। तिघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते। घटनेनंतर नागरिकांनी अग्निशमक दलाला वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळेत मदत न मिळाल्याने आणि कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली। अखेर स्थानिक नागरिकांनीच प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली। प्रतिनिधी शब्बीर खाटे, माझा महाराष्ट्र न्यूज, नवापूर।